येणाऱ्या काळामध्ये पुन्हा राज्यात नवी समीकरणे पाहायला मिळतील यावर बोलताना रोहित पवार म्हणालेत की अमित शहाच बोलले होते, अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष मोडला जाईल, तोडला जाईल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नेत्यांना भाजपात घेतले जाईल, त्या नेत्यांना येत्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या चिन्हावरच संधी दिली जाणार असं बोलले होते। त्यामुळे आता 2029ला भाजप एकटा निवडणूक लढेल आणि त्यांच्या विरोधात महाराष्ट्राची पूर्ण जनता असेल असं रोहित पवार म्हणाले। अमित शाह साहेबच बोलले होते, अजितदादांचा पक्ष आणि शिंदे साहेबांचा पक्ष हा पूर्णपणे मोडला जाईल, तोडला जाईल, नेत्यांना विकत घेतलं जाईल, त्यांच्या आमदारांना भाजपकडे घेतलं जाणार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे। त्यांना येत्या इलेक्शनमध्ये संधी सुद्धा भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी दिली जाणार। त्यामुळे 2029ला भाजप एकटा त्या ठिकाणी लढेल आणि त्यांच्या विरोधात महाराष्ट्राची पूर्णपणे जनता आणि कदाचित आज जे मित्र पक्ष त्यांचे आहे, आम्ही तर विरोधात आहोतच, पण आजचे त्यांचे मित्र पक्ष सुद्धा वेगळे राहतील, भाजपपासून वेगळे राहतील आणि कदाचित इतर सर्व पक्षाने आम्ही सगळेजण मिळून भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी 100% लढू असं कुठेतरी आम्हाला आज त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।